नमस्कार मित्रांनो, वृद्धत्व हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अटळ टप्पा आहे. प्रत्येकाला आयुष्याच्या या अवस्थेतून जावंच लागतं. पण आजही आपल्या समाजात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना 4-4 मुलं, सुना असूनही वृद्धाश्रमात आयुष्य काढावं लागतं. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही अशा 7 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रत्येक व्यक्तीने सुखी, सन्मानाने आणि स्वाभिमानाने वृद्धत्व जगण्यासाठी नक्की लक्षात ठेवायला हव्यात. बघा, आपली संपूर्ण मालमत्ता कधीही मुलांच्या नावावर करू नका. तुमची मुलं कितीही संस्कारी आणि चांगली असली तरी तुमची सर्व मालमत्ता, बँकेतील पैसे किंवा बचत एकदम त्यांच्या नावावर करू नका. काही हिस्सा नेहमी स्वतःकडे ठेवा. फक्त या आशेवर राहू नका की मुलं आयुष्यभर तुमची सेवा करतील. काळानुसार परिस्थिती आणि प्राधान्यक्रम बदलू शकतात. मुलांना चांगले संस्कार द्या. वृद्धापकाळात तुमचा खरा आधार पैसा नसून मुलांना दिलेले संस्कार असतात. जर तुम्ही आज तुमच्या आईवडिलांचा आदर करत असाल तर उद्या तुमची मुलंही तुमच्याशी तसंच वागतील. मुलं बोलण्यापेक्षा कृतीतून जास्त शिकतात. आपलं कायमचं घर सहज सोडू नका. अनेक आईवडील मुलांसोबत राहण्यासाठी स्वतःचं घर सोडतात, पण नंतर त्यांना स्वतःच्याच मुलांच्या घरात परकेपणाची भावना येते. शक्य असेल तर स्वतःचं स्वतंत्र घर कायम ठेवा. पिढ्यांमधील फरक समजून घ्या. नवीन पिढीची विचारसरणी, राहणीमान आणि जीवनशैली वेगळी असू शकते. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. गरज असेल तेव्हा सल्ला द्या. त्यामुळे नात्यांमध्ये प्रेम आणि आदर कायम राहतो. आपली लहान मोठी कामं स्वतः करण्याचा प्रयत्न करा. शक्य तितकी दैनंदिन कामं स्वतः करा. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहील, आत्मविश्वास वाढेल आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरजही कमी होईल. आपल्या जीवनसाथीसोबत प्रेमाने आणि आपुलकीने राहा. वृद्धापकाळात सर्वात मोठा आधार म्हणजे तुमचा जीवनसाथी. मुलं त्यांच्यात संसारात आणि कामात व्यस्त होतात, पण सुख दुःख वाटून घेण्यासाठी जीवनसाथीच कायम सोबत असतो. त्यामुळे त्यांना वेळ द्या आणि नातं अधिक मजबूत करा. आपल्या आरोग्याला सर्वात जास्त महत्त्व द्या. दररोज चालण्याची सवय लावा. योग आणि हलका व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. नियमित आरोग्य तपासणी करा आणि मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. निरोगी शरीर हीच आनंदी आणि सन्मानाने जगता येणाऱ्या वृद्धपकाळाची खरी गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, वृद्धत्व हा कोणावरही ओझ नसतो. तो आयुष्याचा सर्वात अनुभवी आणि सन्मानाचा टप्पा असतो. योग्य निर्णय आणि चांगल्या सवयी आजपासूनच अंगीकारल्या तर उद्याचा वृद्धपकाळ नक्कीच सुखी, सुरक्षित आणि आनंदी होईल. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.